गुढीपाडवा जवळ येत आहे. गुढीपाडव्याला काहीतरी गोड बनवलं जातं. याआधी आपण केशर पिस्ता श्रीखंडची रेसिपी बनवली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. तर आज आपण इथे झटपट शेवयाची खीर बनवणार आहोत. जेमतेम 10 ते 15 मिनिटात ही खीर तयार होते. चवीला एकदम मस्त लागते. पण ज्यावेळी आपण शेवयाची खीर बनवतो त्यावेळी त्यातील दूध गोड लागतं आणि शेवया सपक लागतात. हे होऊ नये म्हणून मी इथे एक ट्रिक सांगितलेली आहे. शेवयाची खीर ही फक्त दुधामध्ये बनवली जाते, पण दूध कमी असेल तर काय करायचं हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. दूध कमी वापरूनही शेवयाची खीर तेवढीच छान चवीची होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता शेवयाची खीर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते आणि हे तूप मी हलकं गरम करून घेणार आहे. आता इथे मी आपल्या घरगुती शेवया घेतलेल्या आहेत. त्या शेवया मी बारीक करून घेतलेल्या आहेत. या इथे मी 1 वाटी शेवई घेतलेली आहे. जर तुम्हाला घरगुती शेवई नाही मिळाली तर दुकानात मिळतात त्या शेवया तुम्ही घेतला तरीही चालेल. तसंच भाजक्या शेवया वापरला तरीही चालेल. आता ही शेवई मी तुपामध्ये घालून घेते आणि लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत याला एकसारखं असं परतून घेते. याला एकसारखं असं परतून घ्यायचं आहे. जर हलवायचं थांबवला तर शेवई हलकी असते, त्यामुळे ती करपली जाते. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती याला एकसारखं हलवून लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही भाजकी शेवई वापरणार असाल तर तुपामध्ये त्याला फक्त हलकं परतून घ्यायचं आहे. लाईट ब्राऊन वगैरे करण्याची गरज नाही, कारण ते आधीच भाजलेले असतात. फक्त तुपामध्ये एखादा दुसरा मिनिट परतून घ्यायचं आहे. आता हे मी छान एकसारखं हलवत परतून घेत आहे. आता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी जे आपण ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार आहोत ते घालून याला अजून थोडा वेळ परतून घेणार आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता असे बारीक करून घेतलेले आहेत. ते यामध्ये घालून घेते आणि या शेवईबरोबर तेही परतून घेते. या इथे आपल्याला आधीच ड्रायफ्रूट्स तळून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही. जोपर्यंत आपल्या शेवया भाजल्या जातात तोपर्यंत ड्रायफ्रूट्सही या तुपामध्ये या शेवईबरोबर छान भाजले जातात. तुम्हाला जर या शेवईबरोबर ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे नसतील तर सुरुवातीलाच तुम्ही ड्रायफ्रूट तळून घेऊ शकता आणि नंतर त्याच तुपामध्ये या शेवई भाजून घेऊ शकता. जर शेवयाबरोबरच ड्रायफ्रूट्स परतले गेले तर आपला वेळ वाचला जातो. त्यामुळे मी इथे शेवयाबरोबरच हे ड्रायफ्रूट्स परतून घेते. या इथे आपले ड्रायफ्रूट्स आणि शेवया छान परतले गेलेले आहेत. अगदी लाईट ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी चवीनुसार साखर घालून घेते. तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालून घेऊ शकता. आता याला छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी 1 पेला पाणी घालून घेते. हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे आपल्याला दूधही कमी लागेल आणि आपली शेवईही सपक लागणार नाही. या पेल्याने मी 1 पेला पाणी घातलेलं आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये ही शेवई छान शिजवून घेऊया. तसं बघायला गेलात तर शेवयाची खीर ही फक्त दुधामध्ये बनवली जाते, पण ज्यावेळी आपण दुधामध्ये खीर बनवतो त्यावेळी फक्त त्यातील दूध गोड लागतं आणि शेवया सपक लागतात. त्यामुळे ही ट्रिक वापरून तुम्ही एकदा नक्की शेवयाची खीर बनवून बघा. तसंच दूध कमी असेल तरीही ही ट्रिक फॉलो करा आणि शेवयाची खीर नक्की बनवून बघा. आता या पाण्याला उकळी आलेली आहे. आता यावरती झाकण लावूया, गॅस बंद करूया आणि 5 मिनटं ही शेवई छान शिजवून घेऊया. असं शिजवून घेतल्यामुळे साखर ही शेवयामध्ये छान मुरली जाते आणि आपली शेवई छान गोड लागते. आता हे मी 5 मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेते. 5 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया. या इथे आपलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपली शेवई छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छान अशी आपली शेवई फुलली गेलेली आहे. आता याला परत एकदा मी मिक्स करून घेते. आता हे मिक्स करून झालं की यामध्ये मी दूध घालून घेणार आहे. आता या शेवयामध्ये मी 2 ग्लास दूध घालून घेते. ज्या ग्लासने मी पाणी घेतलेलं होतं त्याच ग्लासने मी 2 ग्लास दूध घेतलेलं आहे. लिटरमध्ये म्हणाल तर हे अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडं केशरच्या काड्या घालून घेते. इथे केशरच्या काड्या घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण यामुळे रंगही सुरेख येतो आणि ही खीर चवीलाही खूप छान लागते. आता हे सर्व या दुधामध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात. असं एकसारखं हलवून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. असं एकसारखं हलवतच आपल्याला दुधाला उकळी काढून घ्यायची आहे.
असं हलवून घेतल्यामुळे शेवई तळाला बसत नाही. तर या इथे मी हे छान हलवून मिक्स करून घेतलेलं आहे आणि या दुधाला उकळी काढून घेतलेली आहे. या इथे दुधाला उकळी येत आहे, तुम्ही बघू शकता. आता यावरती झाकण झाकायचं आहे, गॅस मंद करायचा आहे आणि ही शेवई 5 ते 7 मिनटं या दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे. शेवई आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण आपण शेवई आधीच पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनटंच ही शेवई आपल्याला दुधामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही ही शेवयाची खीर फक्त दुधामध्ये करणार असाल तर ही शेवई तुम्ही दुधामध्ये मंद गॅसवरती 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊ शकता. आता या इथे मी हे फक्त 5 ते 7 मिनटं शिजवून घेते. 5 ते 7 मिनटं ही शेवयाची खीर मी छान शिजवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे. सुरुवातीला जरी ही खीर पातळ वाटत असली तरीही जसजशी वेळ जाईल तसतशी ही खीर घट्ट होते. ही खीर थोडी पातळच छान लागते. जर ही खीर घट्ट झाली तर यामध्ये थोडं गरम दूध घालून मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. ही तयार झाली आपली शेवयाची खीर. किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. चवीलाही तितकीच छान झालेली आहे. जरी आपण यामध्ये दूध कमी वापरलं असलं तरीही ती तितक्याच छान चवीची झालेली आहे. ही पद्धत वापरून तुम्हीही एकदा तरी ही खीर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन हे दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.